सुमार कामगिरी असणाऱ्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम, कामगारी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार, आमदारांना पक्षाकडून इशारा। अजित पवारांनी काल रात्री घेतली अमित शहांची भेट, विधानसभेच्या जागा वाटपावर दोघांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। शिंदे पवारांच्या बैठकीतील चर्चा आम्हाला माहिती नाही, पवारांकडून अजूनपर्यंत अदानींबाबत भूमिका स्पष्ट नाही, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी घेतली दिग्विजय सिंह यांची भेट, संध्याकाळी ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची बैठक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना भेटणार। देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पळतीचे दोर कापावे लागतील, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला। मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मान्य, युनूस यांनी अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव स्वीकारला। मलिकांच्या कुटुंबातून 2 जण विधानसभा लढणार, मलिकही पुन्हा विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांकडून धनुष्यबाण काढायला सुरुवात, प्रभादेवी ठाकरे गट शिंदे गट आमने सामने, शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं, जरांगेंचं समाधान मात्र होत नाही, त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। वंचितची छत्रपती संभाजीनगरात बॅनरबाजी, मराठा समाजाच्या 55 लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा, वंचितची बॅनरमधून मागणी। जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात, आज सोलापुरात शांतता रॅली, सोलापुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय महाअधिवेशन, ओबीसींच्या मागण्यांचे विविध 30 ठराव मंजूर करण्यात येणार, बबनराव तायवाडे यांची माहिती। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल, न्यूरोलॉजी विभागात उपचार सुरू, सध्या त्यांची प्रकृती स्थिर। बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा फटका कांद्याला बसला, नाशिकमधील 70 ते 80 ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकल्याची माहिती। पुण्यात ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी, तांत्रिक बिघाडामुळे एरंडमणा भागासोबतच उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। गोंदियात जुलैमधील पूरस्थितीमध्ये 6 लोकांसह 27 जनावरांचा मृत्यू, 1491 घरांची पडझड, 234 जनावरांच्या गोठ्यांचंही मोठं नुकसान। किरकोळ बाजारात 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये घसरण, टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर, आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत, नीरज सुवर्णपदकापासून केवळ 1 पाऊल दूर। कुस्तीपटू विनेश फोगाट अंतिम फेरीत, आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी डाव लावणार, उपांत्य फेरीत क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव।